शब्दांच्या वाटेवरती सुरांची ओंजळ घेऊन भावनांना वाट मोकळी करून देणारा कवितांचा तो प्रवास, त्या तिथे पलीकडे गाणारी वाट. मराठी राजभाषा दिनानिमित्त वाचू आनंदे प्रस्तुत प्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांच्या साहित्याचा भावपूर्ण आविष्कार गाणारी वाट. त्यांच्या कविता, त्यांच्या गीतांच्या मैफिली, मनाला स्पर्श करणारी शब्दांची जादू. चला तर मग या गाणाऱ्या वाटेवरती शब्द सुरांच्या सोहळ्यात सहभागी होऊया तुमच्या आवडत्या आर चॅनलवर. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. सर्वांना नमस्कार. मी सुरेखा खोत, वाचू आनंदेची सदस्य. आज 1 मे महाराष्ट्र दिन, कामगार दिन, त्याचबरोबर मराठी राजभाषा दिन. तर या विशेष दिवसाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना सुरुवातीलाच मनपूर्वक शुभेच्छा. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, माय मानतो मराठी. आपल्या मराठी भाषेला समृद्ध अशी परंपरा आहे, प्रदीर्घ असा इतिहास आहे. मराठी ही इंडो युरोपीय भाषाकुळातील एक महत्त्वाची भाषा. भारताच्या 22 अधिकृत भाषांपैकी एक असून महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सह अधिकृत भाषा आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतात मराठी बोलणाऱ्या लोकांची संख्या ही सुमारे 14 कोटी आहे. जगातल्या 200 पैकी 113 देशामध्ये मराठी बोलली जाते. मराठी ही ज्ञानभाषा, राजभाषा, महानुभावांची धर्मभाषा आणि लोकभाषा म्हणून सर्व भाषांमध्ये अग्रणी आहे. मराठी भाषा घडवण्यासाठी आपल्या साहित्यिकांनी, पूर्वजांनी शतकानुशतके आपली प्रतिभा पणाला लावलेली आहे. थोडक्यात बोलायचे झाले तर सातवहन काळातील गाथा सप्तशती ते तुकोबांची गाथा ते डिअर तुकोबा अशी मराठी साहित्यातील श्रेष्ठता स्वयंभू आणि स्वयंस्पष्ट आहे. तरी देखील उशिरा का होईना आपल्या मराठी भाषेला सुद्धा 3 ऑक्टोबर 2024 रोजी अभिजात भाषेचा दर्जा आता मिळालेला आहे आणि ही आपल्या मराठी भाषिकांसाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर आता आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे, या भाषेचे आपण जतन आणि संवर्धन केले पाहिजे. त्यासाठी आपण मराठी बोलूया, मराठी वाचूया, मराठी लिहूया, मराठी इतर भाषिकांना शिकूया, मराठीचा अभिमान बाळगूया, तिचा गौरव करूया. धन्यवाद सुरेखा. नमस्कार, मी डॉक्टर मंगल सुनील मोरबाळे, वाचू आनंदेची सदस्य. सुधीर मोघे यांनी सर्वस्व पणाला लावून शब्दावर, स्वरावर आणि तालावर प्रेम केलं, किमया केली आणि अजरामर कलाकृती उभारल्या. त्यातूनच पुढची कविता साकारली. ही कविता त्यांनी जेव्हा साकारली त्यावेळेला त्या पिढीला ती आवडली, भावली आणि आत्ताच्या पिढीलाही ती तितकीच भावते. कारण प्रेम हे कालातीत आहे. वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला आणि लिहिणाऱ्याला सुद्धा रसास्वाद देणारी ही कविता आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, काही सुंदर गोष्टींचे अनुभव घेण्यासाठी आयुष्यात प्रेम यावं लागतं. पण हे प्रेम आयुष्यात कसं येतं हे या कवितेतून ऐकूया माझी सखी कृपा दड्डी यांच्याकडून. दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं. दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं. तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं. शोधून कधी सापडत नाही, मागून काहीच मिळत नाही. शोधून कधी सापडत नाही, मागून काहीच मिळत नाही. वादळ वेडं घुसतं तेव्हा टाळू म्हणून टळत नाही. आकाश, पाणी, तारे, वारे सारे सारे ताजे होतात. आकाश, पाणी, तारे, वारे सारे सारे ताजे होतात. वर्षांच्या विटलेल्या बधीर मनाला आवेगांचे तुरे फुटतात. संभ्रम, स्वप्न, तळमळ, सांत्वन किती किती तऱ्हा असतात. संभ्रम, स्वप्न, तळमळ, सांत्वन किती किती तऱ्हा असतात. साऱ्या सारख्याच जीव घेण्या आणि खोल जिव्हारी ठसतात. प्रेमाच्या सफल विफलतेला खरं तर काहीच महत्त्व नसतं. प्रेमाच्या सफल विफलतेला खरं तर काहीच महत्त्व नसतं. इथल्या जय पराजयात एकच गहिरं सार्थक असतं. मात्र ते भोगण्यासाठी एक उसळणारं मन लागतं. खुळ्या सोनेरी उन्हासारखं आयुष्यात प्रेम यावं लागतं.
खूप सुंदर रूपा. नमस्कार, मी श्यामली अमोघ वाघ आजरा. मी वाचू आनंदची सदस्य आहे. चित्रपटाचे नाव संसार. चित्रपटाचा नायक एक आघाडीचा ख्याल गायक, यशाच्या शिखरावर दिमाखात प्रस्थापित झालेला, आयुष्यात कुठेही कसलेही न्यून नाही, पण बघता बघता त्याच्या वाट्याला दुर्दैवाचे दशावतार येतात आणि एका कारागृहात तो खितपत पडतो. त्याच्यावर हे गाणं. संगीतकार हृदयनाथांची अपेक्षा होती की नायकांचे व्यक्तिमत्व पाहता या गाण्याला शास्त्रीय संगीताचा बाज हवा. सुधीरजींना अचानक एक बंदिश आठवते. रसुलिल्ला पीर नपी कर दो बेडा पार हमारा रसुलिल्ला. चालीवर गाणं लिहिताना ती चाल कुठे पकडायची याला महत्व असतं आणि इथे ती जागा पहिल्याच शब्दात होती. रसुलिल्ला तिथे दयाघना ही हाक आतून आली आणि त्यांची कविता मूळ बंदिशीच्या शब्दांच्या जोखडातून मुक्त झाली आणि स्वतंत्रपणे फुलू लागली. पूर्वी रागावर आधारित हे अत्यंत लोकप्रिय गीत सादर करत आहे आमची मैत्रीण मनीषा पाटील. दया घना दया घना का तुटले चिमणे घरटे उरलो बंदी असा मी दया घना. हरे जन्म बंदे वास सजा इथे प्रत्येकास. हरे जन्म बंदी वास सजा इथे प्रत्येकास. चुकेना कुणास आता बंदी तुझा मी दया घना. दहा दिशांची कोठडी मोह माया झाली वेडी. दहा दिशांची कोठडी मोह माया झाली वेडी. प्राण माझे ओढी आता बंदी तुझा मी दया घना का तुटले चिमणे घरटे उरलो बंदी असा मी दया घना. खूप सुंदर मनीषा. कविवर्य सुधीर मोघे यांची पुढची कविता ही एक अद्भुत म्हणावी अशी रचना आहे. त्यांच्या पक्ष्यांचे ठसे या काव्यसंग्रहातील ही कविता चक्क शास्त्रीय रागावर आधारित आहे. म्हणजे एखादा राग तो कुठल्या प्रहरी सादर करावा, त्याची काय वैशिष्ट्ये आहेत आणि तो राग जेव्हा सादर होतो तेव्हा काय समा बांधतो, काय मूड निर्माण करतो, याची इतकी सखोल जाण या कवीला आहे. हे पाहून अचंबित व्हायला होतं. इतकी सुंदर कविता आहे की ही वाचताना ऐकताना अक्षरशः आपण शब्दांच्या आणि रागाच्या प्रेमात पडतो. या मैफिलीला पुढे घेऊन जाण्यासाठी येत आहे माझी सखी
अश्विनी हंजी. ऐन दुपारचा वैशाख पडवा अजून पुरता निवलेला नसतो. धड ना दुपार धड ना संध्याकाळ असला एक मधलाच प्रहर येतो. उन्हाच्या तीव्र मध्यमाची देहावर जडलेली असते फूल. संधी प्रकाशाचा कोमल ऋषभ त्यातूनच देत असतो चाहूल. त्रयस्थ परक्या आकाशातून सरत असते एक नाव गाव रहित बेचैनी. ती बेचैनी होते स्वराकार, त्या आकाराचं नाव मुलतानी, त्या आकाराचं नाव मुलतानी. पश्चिमेची लाली हलके हलके काळोखाच्या काजळात भिनत जाते. कुठल्या कुठल्या आठवणी जागवीत तिन्ही सांजेची कातर वेळ येते. क्षितिजाचा षड्ज धुसर होतो. दाटून येतं एकटेपण. घर असूनही बेघर व्हावं तसं एक विचित्र आधांतरीपण. कधी आक्रंदन, कधी रुखी आर्तता, तर कधी मनस्वी रुसवा. शृंगाराच्या ठिणगीतून देखील झिरपत असतो एक विरागी गारवा. विरागी मारवा. दिवे लागण होते. पूर्ण रात्र येते. आता नसते बेचैनी, नसतं आक्रंदन. असतं केवळ चढत्या रात्रीचं निवांत आश्वासन आणि एक नितांत शांतपण. अथांग, खोल, अपार, जसं माणसाचं मन. स्वरांच्या बोलीत यालाच म्हणतात यमन, यालाच म्हणतात यमन. तारे संथ संत, तारे मंद मंद, चंद्र फिका फिका, थोडा केशरी बेधुंद. चांदण्याचा झिलमिलता प्रकाश मधानं मंतरलेला. नदीवर, वाटेवर, झाडांवर, पहाडांवर निरसपणे अंथरलेला. कोमल स्वरासारखी रात्र, आत्ममग्न जलवंती. तृप्त, आर्त, संयत, जणू हळवी जयजयवंती, जणू हळवी जयजयवंती. तारे दुरावतात, ज्योती अधुऱ्या होतात. मध्यरात्रीचे अखेरचे क्षण मिठीमध्ये उरतात. स्वप्नात असतानाच त्या स्वप्नाचं यावं पुरतं भान. तशी कुठेतरी आत आत जागी होते जाण. काळोखाच्या काळजाला व्हावा उजेडाचा दंश, तसा असतो दुखरा गहिरा जागृत मालकंस, जागृत मालकंस. मध्यरात्र संपलेली नसते, उत्तर रात्र आलेली नसते. अशा मुश्किल वेळी रात्र हळूवार हळवी होऊन जाते. कधी असते विरहिणी, कधी मत्त कामिनी, पण सारे भाव मृदू, इथली आग देखील चांदणी. ललित कोमल रंगिली, जणू साक्षात वागीश्वरी. स्वरांच्या आवेगी चुंबनाने बहरते बागेश्री, बहरते बागेश्री. हलके हलके प्रौढ गंभीर उत्तरात्र येते. पृथ्वी, आकाश, अवकाश, तारांगण सारे एकाकार होते. सृजनामागचा अनादी ओंकार तेव्हा त्रिखंडात घुमत असतो. मनाला फुटतात असंख्य आरसे, देह प्राणात भिजून जातो. अशा वेळी नीरवताही होते तपस्व्याचं मौन जरतारी. त्या मौनातून उमटतो हुंकार आणि रूप घेतो दरबारी, रूप घेतो दरबारी. उत्तर रात्रही निरोप घेते, ओंजळ रीतीच राहते. लाभाहूनही हरपलेल्याची हुरहुर दाट होते. कोण जाणे, भविष्यात असेल सुद्धा कदाचित स्वप्नांची पूर्तता. या क्षणी मात्र कोमल दैवताची असीम आर्तता. भक्ती असो रती असो, बाण उरतो जिव्हारी. जिव्हाळा जडतो अनिवार ओढ, तिचंच नाव आसावरी, तिचंच नाव आसावरी. पहाटेचा गहिरा प्रहर, सारं धुसर धुसर. भस्म चर्चित सांबासारखं शुचिरभूत चराचर. सुगंधानं तेजाळतो गाभाऱ्यातील अंधार. घणघणणाऱ्या घंटांमधून दरवळतो अंधार. प्रीतीच्या आर्ततेत देखील उमटतो एक विरक्त गौरव. आरक्त उशेला जागवीत येतो आदिराग भैरव, आदिराग भैरव. काल निरपेक्षशी एकही रागिणी, हृदय संमिलनी होय संवादिनी. प्रणयी साफल्य हो, विरही संवेदना. गहनतम साचता हीच ये सांत्वना. साधका मुक्ती कैवल्य ही भेटवी, भगवती भैरवी, भगवती भैरवी. ऐन रात्री रात राणी भर ज्वानीमध्ये येते.
प्रीती अबोल लाजरी सज्ज झुंजावया होते. हट्ट भोळे किंतु खुळे राग लटके फसवे. वरी नको नको परी आज सारे काही हवे. खेळ पाठ शिवणीचा कैक युगांचा पुराणा झुलवुनी भुलवितो असा अनाडी अडाणा असा अनाडी अडाणा. खूपच सुंदर अश्विनी. सुमारे 50 पेक्षा जास्त चित्रपटांसाठी सुधीरजींनी गीतकार म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळे गीतकार म्हणूनही त्यांचा प्रवास खूप मोठा आहे. त्याचे विशेष कौतुक यासाठी वाटतं की ज्या मनाच्या कप्प्यातून इतक्या अथांग खोलीचे विचार यायचे त्यातूनच गोमू संगतीनं सारखं उडत्या चालीचं गाणंही त्यांनी लिहिलं. तेवढ्याच ताकदीने त्यांनी अनेक गीत प्रकार लिलया पेलले. असेच एक अत्यंत सुंदर भक्तिगीत घेऊन येत आहे आमची सखी शैलजा दड्डी. ओंकार अनादि अनंत अथांग परंपार. ओंकार अनादि अनंत अथांग परंपार. नाद ब्रह्म परमेश्वर नाद ब्रह्म परमेश्वर सगुण रूप साकार. ओंकार अनादि अनंत अथांग परंपार. सूरस्पर्श सूरश्रवण सूरस्पर्श सूरश्रवण स्वरगंधित आश्वासन. सूरस्पर्श सूरश्रवण स्वरगंधित आश्वासन. तिमिराच्या गर्भीस्वर तिमिराच्या गर्भीस्वर तेजोमय हुंकार. ओंकार अनादि अनंत अथांग परंपार. ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार. सूरसाध्य स्वर साधन सूरसाध्य स्वर साधन सूररूप स्वर दर्पण. सूरसाध्य स्वर साधन सूररूप स्वर दर्पण. स्वर भाषा पमगरे गमप स्वर भाषा स्वर चिंतन स्वर भाषा स्वर चिंतन स्वर विश्वाकार. ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार. ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार. सप्तसूर स्वर्ग सात सप्तसूर स्वर्ग सात स्वर सांत्वन वेदनांत. सप्तसूर स्वर्ग सात स्वर सांत्वन वेदनांत. सुख निधान संजीवक सुख निधान संजीवक शाश्वत अमृत धार. ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार. ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार. नाद ब्रह्म परमेश्वर नाद ब्रह्म परमेश्वर सगुण रूप साकार. ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार. खूप सुंदर शैलजा. आपल्या प्रतिभेला कल्पनाशक्तीची जोड देऊन आणि अविरत कष्ट करून त्यांनी सारं काही प्रत्यक्षात आणलं. देव धर्म औडंबर यांचा त्यांना मनापासून तिटकारा होता. त्यांनी निसर्गात परमेश्वराची जी रूपं पाहिली त्यांना जी जाणवली ती त्यांच्या काव्यातून व्यक्त केली आणि म्हणूनच आयुष्याचं तत्वज्ञान त्यांनी आपल्या लेखणीतून सहज सुंदर आणि सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. असाच एक कवितेचा धागा घेऊन येत आहे माझी सखी शशिकला पाटील. काही वाटा आयुष्यात उगीच का येतात काही वाटा आयुष्यात उगीच का येतात. चार घटका सोबत करून कुठे निघून जातात चार घटका सोबत करून कुठे निघून जातात. एक वाट येते मिरवीत चिमणे पाऊल ठसे एक वाट येते मिरवीत चिमणे पाऊल ठसे. शंख शिंपल्याने भरून वाहतात कोवळ्या उंदरी पसे. शिंपल्यावरचे रंग तेव्हा किती गडद असतात शिंपल्यावरचे रंग तेव्हा किती गडद असतात. वाळूमधली घरटी देखील अजिंक्य अभेद्य असतात. पण एकाएकी उंजळीतून सगळेच निखळून जाते पण एकाएकी उंजळीतून सगळेच निखळून जाते.
बालिश चिमणी पाऊल वाट दिसेनासी होते. स्वच्छंद साथ देणारी वाट कधी भेटते, स्वच्छंद साथ देणारी वाट कधी भेटते, कधी दिलासा मागते, कधी दिलासा देते. आकांक्षांना चैतन्याचा तिथे फुलोरा मिळतो, आकांक्षांना चैतन्याचा तिथे फुलोरा मिळतो. रक्ता वाचूनच्या नात्याचा तिथेच अर्थ कळतो. पण अतूट वाटणारे तेही बंध नकळत सैल होतात, पण अतूट वाटणारे तेही बंध नकळत सैल होतात. विस्मृतीच्या धुक्यामध्ये हरवतात, अंधुक होतात. मंतरलेल्या चांदण्यातून एक वाट येते, मंतरलेल्या चांदण्यातून एक वाट येते, मोहरलेल्या एकांतातून स्वप्नामध्ये नेते. तिथे स्पर्श बोलू लागतो, वाणीमुखी होते, तिथे स्पर्श बोलू लागतो, वाणीमुखी होते. एका वेड्या निश्वासाचे तिथे गीत होते. तिथे असे क्षण भेटतात, खरे नसून खरे भासतात. तिथे असे क्षण भेटतात, खरे नसून खरे भासतात, खोटे नसून खोटे ठरतात. असली दिवाणी वाट अखेर तीही फसवी ठरते, असली दिवाणी वाट अखेर तीही फसवी ठरते. एक खोल घाव ठेवून नामा निराळी होते, एक खोल घाव ठेवून नामा निराळी होते. खूपच सुंदर शशिकला. सुधीर मोघे हे कवी किंवा कलाकारच नव्हे तर माणूस म्हणूनही खूप ग्रेट होते. एकच गोष्ट कायम करत राहण्याचा त्यांना कंटाळा होता. नोकरी सोडायची हा एकदा निश्चय पक्का झाल्यावर त्यांनी सरळ राजीनामा दिला. आपल्याला यापुढे अनिश्चित आयुष्य जगावं लागेल हे ठाऊक असूनही त्यांनी नोकरी सोडली. बहरात असलेलं गीत लेखन सुद्धा आपण मूलतः कवी आहोत या एकाच विचाराने त्यांनी हे काम थांबवलं. कविता पानोपानी हा त्यांचा कार्यक्रम तब्बल 20 वर्षे लोकप्रियतेच्या शिखरावर होता. उत्कृष्ट दर्जा हे त्यांच्या कलाकृतीचं वैशिष्ट्य होतं. उत्स्फूर्तपणे आणि आतून जे जे काही त्यांना करावेसे वाटत होते ते सारं त्यांनी जीव ओतून केलं. यापुढील गाणंही असंच अत्यंत हृदयस्पर्शी आणि त्यांच्या प्रतिमेची साक्ष देणारं, दुःखातही सुखाची वाट शोधणारं गीत सादर करीत आहे विशाखा जोशी, आमची सखी. फिरुनी नवी जन्मे नमी, एकाच या जन्मी अशी फिरुनी नवी जन्मे नमी, फिरुनी नवी जन्मे नमी. स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा. भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना आर्तता, ना बंधने वा नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी. हरवेन मी, हरपेन मी, हरवेन मी, हरपेन मी, तरीही मला लाभेन मी. एकाच या जन्मी अशी फिरुनी नवी जन्मे नमी, फिरुनी नवी जन्मे नमी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्या वाचुनी. माझ्या मनीचे गुज घ्या जाणून, या वाहणाऱ्या गाण्यातुनी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्या वाचुनी. माझ्या मनीचे गुज घ्या जाणून, या वाहणाऱ्या गाण्यातुनी. लहरेन मी,
बहरेन मी लहरेन मी, बहरेन मी शिशिरातुनी उगवेन मी, एकाच या जन्मी अशी फिरुनी नवी जन्मेन मी, फिरुनी नवी जन्मेन मी, फिरुनी अशी जन्मेन मी. अत्यंत हृदयस्पर्शी असं हे गाणं. खूप सुंदर विशाखाताई. फार सोपं असतं नाही का शब्दांना कवेत घेणं, पण फार कठीण असतं शब्दांना आपला सोबती बनवणं. कारण कवेत घेतलेलं एखाद्या वेळेस हवेत विरून जाऊ शकतं, मात्र सोबत सहसा सुटत नाही आणि ती सुटूही द्यायची नसते. शब्दांचे जे सोबती झाले, शब्दांना ज्यांनी आपला सखा मानलं, पावसाच्या टपोऱ्या थेंबाप्रमाणे ज्यांनी शब्दांना झेललं आणि तरलतेचा एक गंध देऊन कागदावरती उमटवलं, ते कोणासाठी? तर आपल्या सगळ्या रसिक वाचकांसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साहित्य मातेसाठी, या मातेला समृद्ध करण्यासाठी. सुधीरजींची मनाच्या अथांगतेवर अशी एक सुंदर कविता सादर करीत आहे आमची मैत्रीण डॉक्टर सोनाली शुक्ल. मन मन मना सौमगत नाही, आधार कसा शोधावा. मन मना सौमगत नाही, आधार कसा शोधावा. स्वप्नातील पदर धुक्यांचा हातात कसा लागावा. स्वप्नातील पदर धुक्यांचा हातात कसा लागावा. मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेलं, मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेलं. मन नक्षत्रांचे रान अवकाशी अवघडलेलं. मन गरगरते आवर्त, मन गरगरते आवर्त. मन रानभूल मन चकवा, मन गरगरते आवर्त. मन रानभूल मन चकवा. मन मना सौमगत नाही, आधार कसा शोधावा. आधार कसा शोधावा. मन काळोखाची गुफा, मन तेजाचे राऊळ. मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ. मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल. मन सैतानाचा हात, मन देवाचे पाऊल. दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा. मन मना सौमगत नाही, आधार कसा शोधावा. चेहरा मोहरा याचा कुणी कधी पाहिला नाही. चेहरा मोहरा याचा कुणी कधी पाहिला नाही. धनी अस्तित्वाचा तरीही ह्याच्या विण दुसरा नाही. या अनोळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा. ह्या अनोळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा. मन मना सौमगत नाही, आधार कसा शोधावा. आधार कसा शोधावा. स्वप्नातील पदर धुक्यांचा हातात कसा लागावा. खूपच सुंदर सोनाली. सुधीरजींनी अनेक अप्रतिम गीतरचना केल्या आहेत. त्या गीतामागे अनेक सुंदर आठवणी आहेत. जानकी या चित्रपटातल्या नायिकेच्या विसरू नको श्रीरामा मला, हे आपलं सर्वांचं आवडतं गाणं. हे गाणं लता मंगेशकर गाणार असं ठरलं आणि सुधीरजींना ही संधी म्हणजे अक्षरशः कोरा चेक हातात आल्यासारखं वाटलं. नायिकेच्या ऐन तारुण्यातील सफल प्रीतीचा आविष्कार घडवणारं हे गीत संपूर्ण चित्रपटावर आपला ठसा उमटवण्या इतकं प्रभावी असणं अगत्याचं होतं. तेवढंच प्रौढ वयात दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडल्यानंतर त्याच गीताची उदास छाया प्रतिबिंबित व्हायला हवी होती. हृदयनाथनी योजलेली खास मंगेशकरी वेधक पण चकवा देणारी चाल. अवघड चालीवर एका बैठकीत गाणं लिहिण्याच्या प्रक्रियेतून ते पहिल्यांदाच लिहिलं गेलं आणि सुंदर गाणं तयार झालं. असंच एक सुंदर गाणं घेऊन येत आहे सांज ये गोकुळी आमची मैत्रीण रूपा दड्डी. सांज ये गोकुळी सावळी सावळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी, सावळ्याची जणू सावली. सांज ये गोकुळी सावळी सावळी, धूळ उडवीत गायी निघाल्या,
धूळ उडवीत गायी निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या. परतती त्यास वे पाखरांचे थवे, परतती त्यास वे पाखरांचे थवे. पैल घंटा घुमे राऊळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी. माऊली सांज अंधार पान्हा, विश्व सारे जणू होय कान्हा. माऊली सांज अंधार पान्हा, विश्व सारे जणू होय कान्हा. मंद वाऱ्यावरी वाहते बासरी, मंद वाऱ्यावरी वाहते बासरी. अमृताच्या जणू अंजळी, सांज ये गोकुळी सावळी सावळी. सावळ्याची जणू सावली, सांज ये गोकुळी सावळी सावळी. खूप सुंदर रूपा इंट्रोडक्शन. सुधीर मोघे यांची वेगळी रूपं आपल्याला पाहायला मिळाली. साहित्य क्षेत्रातील अत्यंत गुणी आणि कलंदर व्यक्तिमत्व तर होतच, पण नुसतंच लेखणीद्वारे नाही, निसर्गाची विविध रूपं कुंचल्याद्वारे रेखाटणारे प्रतिभावान चित्रकारही होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते. एक हाडाचा कलाकार अशी ओळख असलेल्या सुधीरजींनी कवितेतून अनेक विषयांना, अनेक भावनांना स्पर्श केला, त्यांना मूर्त रूप दिले. पण गंमत म्हणजे अगदी विडंबनात्मक काव्य लेखनही त्यांनी केले. त्यांच्या वात्रटिका दूरदर्शनच्या कार्यक्रमामध्ये खूप गाजल्या. त्यातील एक विडंबन काव्य सादर करत आहे आमची सखी सीमा हंजी. सुधीर मोघे या कलाक्षेत्रातील अवलियाने पत्नी या प्रकरणाविषयी नवऱ्याचे गाराणे असे प्रस्तुत केले आहे. खरं म्हणजे आपण एकटे सुखात असतो, खरं म्हणजे आपण एकटे सुखात जगत असतो. पण एक दुर्लभ क्षणी एक चेहरा आपल्याला भेटतो. अक्कल घाण पडते, भेजा कामातून जातो, उघड्या डोळ्यांनी चक्क आपण लग्न करतो. त्या चेहऱ्याचं असली रूप मग आपल्याला कळतं. बायको नावाचं वेगळं प्रकरण आपल्या पुढ्यात येतं. हा दारुण मनोभंग अगदी झालाच पाहिजे का? सगळ्या मुलींचं लग्नानंतर असंच होतं का? सगळ्या मुलींचं लग्नानंतर असंच होतं का? आपण कविता करू लागलो की तिला फोडणी सुचते. अहो, शुभ्र टिपू चांदण्यात ना ती चक्क जांभई देते. मैत्रिणी भेटल्या की तासन तास तिष्ठत ठेवते. मला मात्र मित्राच्या घोळक्यातून काढून अंघोळीला धाडते. काळीज नावाचं जिन्नस तिचा अब्सेंट असतो का? सगळ्या मुलींचं लग्नानंतर असंच होतं का? सगळ्या मुलींचं लग्नानंतर असंच होतं का? बायको चांगली जेव्हा ती मैत्रीण असते. मैत्रीण फारच चांगली कारण ती बायको नसते. प्रत्येक पुरुषाला त्या सत्याचा साक्षात्कार होतो, फक्त हा बोध जरा त्याला उशिराच होतो. अपवाद म्हणून सुद्धा त्याला अपवाद नाही का? सगळ्या मुलींचं लग्नानंतर असंच होतं का? सगळ्या मुलींचं लग्नानंतर असंच होतं का? आता ही झाली पुरुषाची बाजू. मग फक्त इतकंच मांडून कसं चालेल? म्हणून त्यांनी मग बायकोची बाजू मांडली. सगळे पुरुष एक जात ढोंगी कांगावखोर. बायको म्हणजे त्यांना वाटते नाचणारी लांडोर. लग्नाआधी जिच्यासाठी तिच्यावर जीव टाकतात आणि शेवटी लग्नानंतर त्यांचा जीव खातात. प्रेयसी कशी स्मार्ट, चंट, बिनधास्त हवी, लग्नानंतर मात्र तिची काकूबाई व्हावी. प्रत्येक पुरुषी भेजात हा सावळा गोंधळ का? सगळ्या मुलांचं लग्नानंतर असंच होतं का? सगळ्या मुलांचं लग्नानंतर असंच होतं का?
खूप सुंदर सीमा. कविता पानोपानी या कार्यक्रमातील त्यांच्या स्वतःच्या कविता सादरीकरणाचा कार्यक्रम खूपच गाजला. शब्द माध्यमावरचे त्यांचे प्रेम किती नितांत होते याचा प्रत्यय पुढील ओळीतून स्पष्ट होतो. शब्दांना दुःख नसते, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते. अशा शब्दांवर आपल्यासारखे प्रेम करणाऱ्या सुधीरजींचे पुढील गीत सादर करीत आहे आमची सखी रुपाली बांदेकर. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आई सेवा, मानून घे आई सेवा, मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आई सेवा, मानून घे आई सेवा, मानून घे आई. तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया, तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया. तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला नेई सेवा, मानून घे आई सेवा, मानून घे आई. तूच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी, तूच दिलेली मंजुळ वाणी, डोळ्यामधले निर्मळ पाणी. तुझ्या पूजना माझ्या पदरी, याविन दुसरे नाही सेवा, मानून घे आई सेवा, मानून घे आई. माय भवानी तुझे लेकरू, कुशीत तुझी आई सेवा, मानून घे आई सेवा, मानून घे आई सेवा, मानून घे आई. खूप सुंदर रुपाली. कवितेची उत्तम जाण असणाऱ्या आणि कवितेला आपला प्राण मानणाऱ्या सुधीर मोघे यांची ओळख त्यांच्या ई-बुक गाण्यांची वही यातून आणि त्यांच्या मुखपृष्ठावरील चारोळीतून स्पष्ट होते. आनंद असो वा सुख गाभ्यातून या ओटा हो, आनंद असो वा सुख गाभ्यातून या ओटा हो, गाताना तुमची गाणी कवितेचे इमान राहो. अशा कलावंताचे आत्मरंग, गाण्याची वही, पक्षांचे ठसे, लय, शब्दधून, स्वतंत्रते भगवती असे एकूण 6 कविता संग्रह आहेत. त्यांच्या संवेदनशील मनाचे प्रतिबिंब दाखवणारी कविता आपल्या समोर सादर करीत आहे आमची सखी संगीता लाटकर. क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात. क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात. आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला फार काही शिकवित असतात. आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला फार काही शिकवित असतात. कणभर चुकीनंही आबाळा एवढी सजा असते. कणभर चुकीनंही आबाळा एवढी सजा असते. चूक आणि शिक्षा यांची कधी ताळेबंदी मांडायचीच नसते. चूक आणि शिक्षा यांची कधी ताळेबंदी मांडायचीच नसते. एक कृती एक शब्द एकच निमिष चुकतं हुकतं. एक कृती एक शब्द एकच निमिष चुकतं हुकतं. उभ्या जन्माच्या चुकामुकीला तेवढं एक निमित्त पुतं. उभ्या जन्माच्या चुकामुकीला तेवढं एक निमित्त पुतं. अखेरे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी. अखेरे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी. आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी.
आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी. खूप सुंदर संगीताताई. गाण्याला जन्म देणारा तो गीतकार असतो, पण तेच गीत लेखणीतून प्रसवताना त्याला सगळ्याच बाजूंचा विचार करावा लागतो. कारण गाण्याला जन्म देऊन चालत नाही, तर त्याचे नेटके संगोपनही त्याला करावे लागते. तेव्हाच एखादं गाणं सशक्त आणि सर्वांग सुंदर होऊ शकतं. इतकंच नव्हे तर ते कालमर्यादेच्याही पलीकडे लोकप्रियतेच्या शिखरावर आपलं अढळ स्थान निर्माण करू शकतं. सुधीरजींनी लिहिलेलं असंच एक लोकप्रिय गीत आपल्यासमोर सादर करीत आहे आमची सखी उषा मोहिते. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर. कसे कोठुनी येतो आपण, कसे न कळता जातो गुंतून, उगाच हसतो उगाच रुसतो, क्षणात आतुर क्षणात कातर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर. खेळ जुना हा युगायुगांचा, रोज नव्यानी खेळायाचा, डाव रंगता मना सारखा, कुठली हुरहुर कुठली काहुर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर, या वळणावर, या वळणावर. सुधीर मोघे यांना कवितेची उत्तम जाण तर होतीच, पण त्यांनी फक्त कविताच लिहिल्या नाहीत, तर 50 पेक्षा अधिक चित्रपटांसाठी त्यांनी गाणीही लिहिली आहेत. तर त्यांच्या लोकप्रिय गाण्यांची झलक आम्ही सर्व मैत्रिणी आता सादर करणार आहोत. एक झोका एक झोका, एक झोका एक झोका, चुके काळजाचा ठोका, एक झोका, चुके काळजाचा ठोका, एक झोका, झोका. ज्या अनुभूतीच्या स्पर्शाने, ज्या अनुभूतीच्या स्पर्शाने, अर्थ लाभला जगण्याला, त्या प्रेमाची शपथ तुला, त्या प्रेमाची शपथ तुला. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का, सखी मंद झाल्या तारका. विसरू नको श्रीरामा मला, विसरू नको श्रीरामा मला, मी तुझ्या पाऊली
जीव वाहिला प्रिया विसरू नको श्रीरामा मला सजना पुन्हा स्मरशील ना सजना पुन्हा स्मरशील ना साऱ्या खुणा सजना पुन्हा सजना पुन्हा स्मरशील ना सजना पुन्हा स्मरशील ना मंदिरात अंतरात तोच नांदत आहे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना देही नाना रूपी तुझा देव आहे मंदिरात अंतरात तोच नांदत आहे नाना रूपी नाना देही तुझा देव आहे आला वारा संगी पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा आला आला वारा संगी पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा झुलतो बाई रास झुला झुलतो बाई रास झुला नभ निळे रात निळी कान्हाही निळा झुलतो बाई रात झुला झुलतो बाई रास झुला गोमुसंगतीनं माझ्या तू येशील का माझ्या फिरतीची राणी तू होशील का गोमुसंगतीनं माझ्या तू येशील का माझ्या फिरतीची राणी तू होशील का आर संगतीनं तुझ्या मी येणार नाही तुझ्या फिरतीची राणी मी होणार नाही गोमुसंगतीनं माझ्या तू येशील का गोमुसंगतीनं माझ्या तू येशील का रात्रीस खेळ चाले या गोड चांदण्यांचा रात्रीस खेळ चाले या गोड चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा हा खेळ सावल्यांचा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नव नव्या घरामंदी काय नवीन घडल घरकुला संग समद एगळ होईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई तिच्या एका दर्शनात कोटी जन्मांची पुण्याई हो आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई उदे गंबाबाई उदे गंबाबाई
उदे गंबाबाई आई उदे गंबाबाई उद 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 उद. सुधीर मोघेंची आणखीन एक प्रसिद्ध कविता जी नंदू भेंडे यांनी गाऊन अमर केली आहे. त्या कवितेचं नाव आहे देवा मला भेटायचं आहे तुला. तर या गाण्यात सुधीर मोघे लिहितात, हां तू असं कर, मला रीतसर आमंत्रण पाठव, जाण्या येण्याचा भाडेखर्च दे किंवा चक्क तुझं वाहन पाठव आणि स्वर्ग स्वर्ग म्हणतात त्याची झलक एकदा तरी दाखव. पण एक विसरू नकोस, तिथून परत मात्र मला नक्की यायचं आहे हं. अशा या कलावंतानं वयाच्या 75व्या वर्षी 15 मार्च 2024 रोजी यहलोकाची यात्रा संपवली. परतीच्या प्रवासाला जातानाही त्यांनी कवितेची साथ सोडली नाही बरं का. ते लिहितात, एक समंजस सावध क्षणी माझ्या मनानं मला निर्वाणी बजावलं. एक समंजस सावध क्षणी माझ्या मनानं मला निर्वाणी बजावलं, खरं म्हणजे खडसावलंच. होणार नाही कोणी दिवा, मिळणार नाही उबदार हात, होणार नाही कोणी दिवा, मिळणार नाही उबदार हात, तुझी तुला चालावी लागेल पायाखालची एकाकी वाट, पायाखालची एकाकी वाट. अशा या हरहुन्नरी कलावंताला आम्हा वाचू आनंदाच्या सर्व मैत्रिणींकडून विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन. संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा, सया निघाल्या सासुरा. आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा, सया निघाल्या सासुरा. नव्या नवरीच बाई कागद रूपा, नव्या नवरीच बाई कागद रूपा. माखला गजडून हळदीचा लेप, ओढी वासू पावणीत आसवांचा झरा. आला आला वर संगे पावसाच्या धारा पाठवणी